नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. दुपारची ही वेळ आणि घडामोडी वेगाने घडताना दिसतात. त्यात अनलॉकचा दुसरा दिवस आणि याच सगळ्या वातावरणामध्ये न्यूज 18 लोकमतची ही एक खास वृत्तमालिका. औरंगाबाद शहरात आज अनलॉकचा दुसरा दिवस आहे. 2 वाजल्यानंतर ही नागरिकांची शहरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही नागरिकांनी 2 वाजण्यापर्यंतची वेळ अपुरी असल्याचं म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनीही वेळ वाढवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. औरंगाबादच्या मार्केटचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. औरंगाबादमध्ये 7 ते 2 वाजेपर्यंतची वेळ आता दुकानं उघडी करण्याची आहे आणि नेमके 2 वाजता आहेत. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात जे आहे शेवटची ट्रॅफिकही दिसते. लोकांची झुंबड उठली की 2च्या आत सगळे खरेदी करून घरी जायचं आणि त्यातल्या त्यात दुकानदारांचीही गडबड आहे की 2च्या आत दुकान बंद करायचं. आपण बघतो की चौकामध्ये पोलीस आहेत, दुकान बंद करताय की नाही करताय यावर लक्ष दिलं जाते. पोलीस ही ठिकाणी 2 वाजले की दुकानं बंद करायला सुरुवात करतायत आणि लोक आता 2च्या आत सगळं खरेदी करून घरी जायचा विचार करतात. माझ्यासोबत एक तरुण आहे, काय खरेदी करायला आला होता. दादा, काय काय तुम्ही वेळ भेटतो का 2 वाजेपर्यंत वेळ? खरं तर 7 ते 2 वेळ हा प्रशासनाने ठरवून दिला आहे, परंतु 7 ते 2 हा वेळ लोकांसाठी आता इतका मोठा लॉकडाऊन कालावधी गेल्यानंतर आणि अचानक 7 ते 2 पर्यंत जीवनावश्यक वस्तू सोडून इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुभा दिली आहे. तर लोकांची तुंबड गर्दी मार्केटमध्ये होती आणि 7 ते 2 पर्यंत हा वेळ पुरेसा नाही आहे नागरिकांसाठी. किमान प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि दिला पाहिजे. तर तुम्ही काय खरेदी करायला आले होते, तुमची झाली का खरेदी? आता जीवनावश्यक वस्तू असतात, काही मेन्स वेअर, काही लेडीज वेअर असतात, जे लॉकडाऊन नंतर खूप दिवसानंतर खरेदी करायची होती, परंतु लॉकडाऊनमुळे जे जीवनावश्यक वस्तू दुकानं ते खरेदी होते, परंतु इतर दुकानं खरेदी नव्हते. त्यामुळे इतर ज्या वस्तू आवश्यक आहेत त्या खरेदी करायला मिळालं होतं. अच्छा, म्हणजे तुमची खरेदी झाली जवळपास, पण वेळ आणखी वाढवून दिला पाहिजे. आपण काही काय म्हटलं, रिकामी हाताने परत चाललोय. आता जे खेळायला आलो होतं दुकानच बंद आहे किमान आज. अच्छा, बंद आहे दुकान. आपण दुकानामध्ये पण जाऊन काय विचारपूस करूया की 2 वाजेची वेळ जी आहे त्यांना पुरते की नाही. आता बघते की आपण दुकान बंद करायला सुरुवात झालेली आहे. सर, कुछ नहीं, कोई मुझे ये बोलो कि 2 बजे तक की टाइम बस नहीं होती है ना, थोड़ा टाइम भी बढ़ा करो. 2 बजे तक के टाइम में क्या हो रहा है, रश ज्यादा बढ़ जा रहा है मार्केट में, क्योंकि टाइम ड्यूरेशन कम है. अच्छा, टाइम जैसा बढ़ेगा ना तो कस्टमर ऑटोमेटिकली स्प्रेड हो जाएंगे. हाँ, तो रश इतना नहीं होगा मार्केट में. तो थोड़ा बहुत टाइम बढ़ा के दिए तो रश भी कम रश कम होगा. सेकंड थिंग, अगर 4 व्हीलर अगर सिटी में बंद करते हैं तो ट्रैफिक पे काफी कंट्रोल आएगा. जैसा भी गाड़ियां खड़ी है 2 बाहर, अच्छा, तो उससे ट्रैफिक और जाम हो रहा है, आने जाने को तकलीफ हो रही है. ट्रैफिक जाम. लेकिन सर, धंधे की बात अगर देखा जाए तो 7 से 2 तक का धंधा का टाइमिंग सूटेबल है क्या, या शाम में आपका धंधा? शाम को 5 बजे तक चाहिए. धंधा होने को कुछ नहीं, धंधा तो रश हो रहा है तो धंधा हो रहा है, बट इससे क्या हो रहा है कि पब्लिक ज्यादा गोला हो जा रही है मार्केट में कम टाइम के वजह से. अच्छा, टाइम ज्यादा दिए तो लोग ऑटोमेटिकली जैसा डिवाइड हो जाएगा ना, कोई लोग 10 बजे आएगा, कोई 12 बजे आएगा, कोई 2 बजे आएगा, तो रश कम हो जाएगा मार्केट. आणखी काय कस्टमर सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांना विचारा. ताई, 1 मिनिट, मला फक्त हे सांगा, 2 वाजेपर्यंत टाइम कमी आहे का वाढून द्यायला पाहिजे? वाढून द्यायला पाहिजे. 2 वाजेपर्यंत खरेदी होत नाही ना? नाही होत लोकांची फजिती होती ना. नाही होत. पण असं धावपळीतच मग सगळं करावं लागतं. धावपळीतच करावं लागतं. पण तुम्ही आज आले होते तर तुमची सगळी खरेदी झाली का? माझ्या भावाच्या मुलाचा बर्थडे, त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला आली. अच्छा, पण झाली तुमची खरेदी, हा, पण वेळ वाढून दिला पाहिजे. वेळ वाढून द्यायला पाहिजे. बघितलं आपण की म्हणणं योग्य आहे की वेळ कमी असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत एकत्रित येत आहेत या ठिकाणी, त्यामुळं गर्दी खूप मोठी होते या ठिकाणी. सर, आप यही के हो ना? तो मराठी येतं का? मला फक्त हे विचारून घ्यायचं लोकांना की 2 वाजेपर्यंत टाइम बरोबर आहे, कमी आहे का जास्त? नाही, सध्या तर बरोबर वाटतंय, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, म्हणजे सगळं खरेदी वगैरे होऊन हे तर गर्दी तर मेन एरिया आहे, ही गर्दी तर अशीच राहणारच आहे कायमस्वरूपी. हां, ते गर्दीचं काही नाही, तुम्ही 9चा जरी टाइम केला तरी गर्दी राहणारच होती. म्हणजे वेळ वाढून दिली तरी गर्दी ही गर्दी राहणारच येते, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे खरेदीची वेळ होऊन जाते. होऊन जाते त्याची. बघितलं आपण की काही लोक या वेळेवर समाधानी सुद्धा आहेत, मात्र काही लोकांना असं वाटतं की जी आहे वेळ वाढवून दिली पाहिजे. निश्चितपणे थोडंसं वेळेची मर्यादा असल्यामुळं काय होतं की 2 वाजेपर्यंतच लोक खूप मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन जातात, त्यामुळं गर्दी वाढते. ही वेळ वाढून दिली तर व्यवसायही वाढू शकतो
आणि गर्दी जी आहे की वेळ संध्याकाळपर्यंत त्यामुळे निवांतपणे लोक एकत्रित न येता असे गॅपनी येतील. त्यामुळे 2 वाजेपर्यंतचा वेळ काही लोकांना वाटतो चांगला आहे, पण काही लोकांना असं वाटतं की ही वेळ वाढवून दिली पाहिजे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पुण्यात अनलॉक झाल्यानंतर सलून पार्लर वगळता सर्व दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुपारी 2 वाजेपर्यंत दुकानं खुली करण्याची परवानगी देण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील रस्ते खोदून ठेवल्याने पथारीवाल्यांचं मोठं नुकसान होत आहे. तसंच ग्राहक हा दुपारीच येत असल्याने अवघा 20% व्यवसाय होत असल्याचं पथारीवाल्यांनी म्हटलं. पुण्यातील लक्ष्मी रोड परिसराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे. आता आपण लक्ष्मी रोडवरती आहोत. दुकानं बंद करायचा टाइम झालेला आहे, त्यामुळे सगळे पथारीवाले जे आहे जे फुटपाथवर आपला व्यवसाय लावतात ते सगळ्यांनी आता आवरावरी सुरू केलेली आहे. पण ह्या सगळे गेली 2 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे त्यांचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे. आता 2 दिवसापासून त्यांना इतर दुकानदारांप्रमाणे त्यांनाही व्यवसाय करू द्यायला पालिकेने परवानगी दिलेली आहे. पण त्यांच्या समोरच्या आत्ताच्या नेमक्या काय अडचणी आहेत आपण त्यांनाच विचारूया. त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. मला तुमचं नाव सांगा. आणि आता 2 दिवस झाले, 2 दिवस झाले तुमचं दुकान सुरू झालंय रस्त्यावरचं, म्हणजे पथारीवाले तुम्ही सगळे फेरीवाले ज्याला आपण म्हणू, काय अडचणी येतात सध्या? आमची मेन गोष्ट म्हणजे आमचं शिवराय विचार पथारी संघटना आहे आमची. त्या संघटनेचे अध्यक्ष रवींद्र अण्णा माळोतकर आहेत. तिथे सध्याची परिस्थिती अशी आहे, सकाळी जे सरकारने जो टाईम दिलेला आहे, राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने जो टाईम दिलेला आहे सकाळी 7 ते 2, तर त्याच्यामध्ये काय होतं 7 ते 2पर्यंत सकाळी पब्लिक का कोणी नसतं. सगळे 11:30 12च्या पुढेच पब्लिक बाहेर पडतं. म्हणजे नेमकं मार्केट चालू व्हायला आणि आम्ही बंद करायचा टाईम एकच होतो. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे. आणि सध्याला इथे लक्ष्मी रोड सगळा खोदला आहे. तर खोदल्यामुळे खड्डे खोदलेले, त्याच्यामुळे काय झालेलं धूळ एवढी उडत आहे की हानिकारक दुकानांचे गिराईक घेत नाही. धूळ जरी उडलं तरी गिराईक घेत नाही. दुसरी गोष्ट दुकानदारांचं बी नुकसान होतं आहे, आमचं बी नुकसान होतं आहे. हे सगळ्यांचंच त्याच्यामध्ये या धुळीच्या ह्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर त्यांनी ते म्हणजे नाही ते काय आहे ते समजा, पण वेळेसंबंधी तुमची काय? वेळेसंबंधी म्हणजे ते मेन गोष्ट म्हणजे आम्हाला ही जी वेळ दिलेली ना ती वेळ उपयोगाचीच नाहीये. कारण मेन गोष्ट कसं आहे सकाळी 7 वाजता जो त्यांनी टाइम किती टक्के धंदा होतो साधारण? आता सध्याला तर आम्हाला 20% 25% पण म्हणता नाही येणार. अरे एवढं कमी झालेलं आहे. म्हणजे आपण पाहू शकतो 2 महिन्यानंतर हे दुकानं उघडली खरी, पण त्यांचा अवघा 20 ते 25% धंदा होतो. आणि त्यात आता हे रस्त्यावर खोदलेले सगळे खड्डे पाईपलाईनसाठी, त्यामुळे सगळी धूळ या सगळ्या कपड्यावरती येते आपण पाहू शकतो. आणि त्यामुळे होतंय काय, साहजिक कपड्यावर धूळ आल्यावर गिराईक ते घेत नाही, ते एक वेगळंच नुकसान आहे. आता यांनी आवरावरील सुरुवात केली. मला सांगा कसा रिस्पॉन्स आहे ग्राहकांचा? आता मार्केटमध्ये काय गिराईक पब्लिक वगैरे कमी आहे सध्या, धंदा पाणी एकदम कमी आहे. पण ज्यावेळेला टायमिंग वाढून येईल त्यानंतर टायमिंग वाढल्यानंतर धंदा चालू होईल, थोडाफार तरी चालू होईल धंदा. आता नाही अजून सध्या अजिबात नाही मार्केटमध्ये, थोडंफार बी गिराईक नाही. पण एक 15 तारखेनंतर म्हणजे 5 वाजेपर्यंत टाईम दिल्यानंतर थोडंफार चालू होईल धंदा. म्हणजे आपण पाहिले सगळ्या पथारीवाल्यांची अपेक्षा एकच आहे की टाईम वाढवून मिळावं. की मला टाईम वाढला तर फायदा एक होईल, लोकांची गर्दी जी आहे ती कमी होईल. आणि लोकच मुळात 12 नंतर मार्केटमध्ये येतात, त्यामुळं जर टाईम वाढवून दिलं तर धंदा होईल. आणि हे धुळीचं काहीतरी करावं हे सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा आहे. आता आपल्यासोबत एक फेटेवाले आहेत, त्यांचं फेट्याचं दुकान आहे समोरचं. मला सांगा, आता लग्न सराई तर संपत आली, पण त्या काळात तुमचं दुकान बंदच होतं, पण आता सुरू झालंय. मग आता काय ग्राहक आहे का नाही? परिस्थिती अशा आहे, लग्न सीझन आमचे 2 असेच गेलेले. आमचा व्यवसायच मुळात नवरदेवाचा फेटा किंवा इतर लोकांना फेटे बांधण्याचा आमचा व्यवसाय असल्यामुळे गिराईक जर शोरूममध्ये आलं तर ते सूट शेरवानी घेण्यामध्ये त्याला 4 तास जातात. आणि त्याच्यानंतर फेटा घ्यायला येणार तर गिराईक म्हणजे तोपर्यंत बंद झालेलं असतं दुकान. त्यामुळे आमचा 0% व्यवसाय आहे आता. मी आता 7 ते 2 उघडून काय फायदा नाही, कारण आम्हाला फेटे चॉईस करायला येणारं गिराईक हे 2 नंतर येतं. 2च्या अगोदर तो शोरूम मध्ये जातो, शेरवानी वगैरे सूट करतो आणि त्याच्यानंतर मग फेट्याचा विचार करतो. आणि 2 वाजता दुकानं बंद झाल्यानंतर गिराईक करणं शक्यच नाही. आता परिस्थिती अशी आहे. पाहिलं सगळ्यांचे एक अडचणी अशा आहेत. म्हणजे दुकानं उघडायला परमिशन तर दिली त्यांना 7 ते 2, पण 7 ते 2 मध्ये सकाळी 10-11 वाजेपर्यंत किमान लोक फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडतात. 10च्या पुढे येते लोक बाजारात 10च्या पुढे येतात. धंदा काय आम्हाला माल लावायला वेळ लागतो, 2 तास माल लावायला जातात, 1-1.5 तास. त्यापुढे गिराईक करायचं, माल लावायचं कधी, बंद करायचं कधी. आता आवरायला घ्यायला म्हणजे तासभर आवरायला 2 तासात काय धंदा करणार आम्ही?
2 तास काय होणार, गिरायक घ्यायला पाहिजे त्यात. हे टाइम वाढून पाहिजे. टाइम वाढून पाहिजे, कमी कमी 5-6 वाजेपर्यंत कमीत कमी. म्हणजे एकदम यांनी जेन्युइन कारण सांगितलं अगदी त्यांच्याच भाषेत समजावून की आम्हाला दुकान 7 ते 2 टाइम दिलाय, पण त्याचा तसा फारसा काहीच उपयोग होत नाही. कारण धंदा लावायला 1 तास जाणार, धंदा आवरायला 1 तास जाणार, राहिले किती, मुळात लोक येणार 12 नंतर, म्हणजे 1-1.5 तासही त्यांचा धंदा होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची त्यांची अडचण आहे. आपण पाहू शकतो, म्हणजे असं हे एक प्राथमिक उदाहरण आहे बेसिकली. म्हणून ह्या सगळ्या लोकांनी एकच मागणी केलेली आहे पालिकेकडे की किमान आमचे पथरावले झालेत त्यांचं तरी टाईम वाढून द्यावं, आणि होतील तेवढी ही धूळ आहे खड्ड्यांमुळे उतरणे त्याचे काहीतरी लवकर बंदोबस्त करावं, जेणेकरून आमचं हे नुकसान होतं आहे धूळ सगळे कपड्यावर आल्यामुळं. त्याच्यामुळं हे जर पालिकेने लक्षात घेतलं तर या पथरावरीचा व्यवसाय गेली 2 महिने जो बंद होता तो निश्चितच थोडाफार सुरळीत सुरू होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत खुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आजचा दुसरा दिवस आहे. आता आपण लक्ष्मी रोडवरील कुमटेकर चौकात आहोत. आपण पाहू शकतो इथं आता दुकानमध्ये साधारण 7 ते 2 अशी दुकानाची वेळ आहे. जवळपास सगळीच दुकानं पुण्यातली उघडायला परमिशन दिल्यामुळे इथं बऱ्यापैकी आपल्याला रश दिसतोय. मार्केट बऱ्यापैकी बाजारपेठ फुललेली आहे, पण तरीही या व्यापाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत. आता समजा सलूनवाल्यांचं व्यवसायाला परमिशन नाही दिलेली, मी खरं तर काल काही दुकानं संभ्रमात फायदा घेऊन चालू होती, पण काल संध्याकाळी महापौरांनी सांगितलं की राज्य सरकारच्या निर्देशानुसार सलूनची दुकानं बंद असणार आहे. त्यामुळं सलूनची दुकानं सोडली आणि ब्युटी पार्लरची दुकानं सोडली जिथं थेट टच येतो, म्हणून तिथं सरकारने अजून ती दुकानं उघडायला परमिशन नाही दिली. पण पुण्यात मात्र जवळपास सलून आणि ब्युटी पार्लर वगळता सगळी दुकानं उघडलेली आहेत. पण ह्या व्यापाऱ्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत सध्या? 2 दिवस झालेत. शेठजी मला सांगा, 2 दिवस झाले मार्केट ओपन होऊन, रिस्पॉन्स कसा आहे, काय तुमची अपेक्षा आहेत, वेळ तुम्हाला पुरते की नेमकं धंदाच टायमाला बंद होतं नेमकं? हे बघा, आज मागच्या वर्षी 2020 पासून जो लॉकडाऊन पडला आणि आत्ताचा लॉकडाऊन जर धरला तर एकूण 185 ते 190 दिवस दुकानं बंद होती. त्यामुळं आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यात GST, लाईट बिलं ह्याच्यात कुठेही आम्हाला काही कमी झालेलं नाही, सवलत नाही आहे, काही नाही आहे, आणि आमचं नुकसान झालेलं आहे. आज तुम्ही गुंटे चौकाला गर्दी बघू शकता. लोकांची गरज आहे, त्यांना सोन्या चांदीची म्हणा, कपड्याची म्हणा, ही गरज आहे. या गर्दीमुळे लोक येतात. दुसरी गोष्ट, आज पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे जे खड्डे खांदून ठेवलेले आहेत, पार्किंगला जागा नाही आहे, तर ह्या सुविधा आम्हाला लवकरात लवकर मिळाव्यात. आणि वेळ जी दिलेली आहे 7 ते 2 वाजेपर्यंत ही फार कमी वेळ आहे, तर ही आम्हाला 6 वाजेपर्यंत वेळ कमीत कमी मिळावी असं आमची इच्छा आहे की तोपर्यंत, कारण का सकाळी 7ला आमचं कस्टमर नाही, अत्यावश्यक सेवेत येत नाही आम्ही, तर त्या लक्झरी आयटममध्ये असल्यामुळे ही लोक सगळं घरची कामं झाल्यानंतर आमच्याकडे येणार. तर 11-12 नंतर लोक येतात. 1-2 तासात काय व्यापार होत नाही आणि त्यांचंही फुलफिल होत नाही कस्टमरला. त्यामुळे ही वेळ वाढून मिळावी आम्हाला, एवढीच आमची इच्छा आहे. तुम्ही काय सांगाल, तुमचं कसं दुकान आहे, काय तुमचं? सोने चांदीचं दुकान आहे, BN अष्टेकर सराफ म्हणून. गेल्या मार्चपासून आजपर्यंत जूनपर्यंत टोटल 185 दिवस दुकान बंद होतं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं. पण कित्येक लोकांना या पिरियडमध्ये सोनं मोडायचे, त्यांना हप्ते भरायचे, शाळेचे, बँकेचे सगळे, तर त्यांना सोनं तर मोडता आलं पाहिजे. दुकान बंद असल्यामुळे कसं मोडून घ्या? आता खरेदी कमी आणि मोडणारे जास्त, दोन्ही प्रकार आहे. पण मोडणाऱ्यांची गरज खूप आहे ना. खरेदी करणार माणूस 2 दिवस उशिरा घेऊ शकतो, पण मोडणार थांबू शकत नाही ना. कारण त्याला इंटरेस्ट लागतो, पेनल्टी लागते, कॉर्पोरेशन टॅक्स भरायचा आहे, या सगळ्याच गोष्टी आहेत. आणि आमचा धंदा असा की सकाळी 7ला आम्ही येऊ शकत नाही, कारण हा काय दुधाचा धंदा नाही सकाळी 7ला यायचं. त्यामुळे आमची प्रामाणिक इच्छा आहे की सकाळी 10 ते संध्याकाळी 6 आम्हाला दुकान चालू ठेवायला परमिशन मिळावी, आणि त्यांनी ऐकावं अशी आमची प्रामाणिक त्यांना विनंती आहे. ओके, म्हणजे आपण पाहिलं लॉकडाऊनचा साईड इफेक्ट कसा आहे, घेणाऱ्यापेक्षा आता मोडणारे जास्त आहे असं एकूण यांचं एक ऑब्झर्वेशन आहे. सोने चांदीचे सराफाचे दुकानदार आहेत. आता आपण कपड्यावाले दुकानदार, मला सांगा, तुमचं कपड्याचं दुकान आहे, कैसा है रिस्पॉन्स, कैसा है? लोग आते 2 दिन में हमारा सीजन का धंधा है, गर्मी का, वो 2 साल से फैला जाता है. बंडी और पायजामा का स्पेशल हूँ मैं, तो इतना ग्राहक आता है ना. अभी 2 बजे बंद किया तो 3 बजे आते, कोई 4 बजे आते हैं, पर अभी बंद है तो हम तो जाना ही पड़ता है. मतलब धंधे के टाइम में धंधा बंद करेंगे, 9 बजे पहले हम आते नहीं, 7 बजे कैसे आएंगे. तो हमारा रिस्पॉन्स बहुत 2 दिन में बहुत अच्छा है. सीजन जितना धंधा है, पण अभी टाइम कम पडता है, टाइम कम. बस हे आपण पाहिलं, हे सगळे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. कोणी सोन्या चांदीवाले आहेत, कोणी कपड्यावाले आहेत, कोणी क्लोथ स्टोअरवाले. असं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की टाईम वाढवून पाहिजे बेसिकली, कारण टाईम वाढल्याशिवाय आम्हाला जो ग्राहक आहे, जो गेली 125 झाले तुटलेला आहे,
तो येणार नाही, कारण लोक 7 ते 2 जरी वेळ असली, सकाळी 7ला उठून कोणी सोने चांदी खरेदी करायला किंवा कपडे खरेदी करायला येत नाही. म्हणून हे जो टाईम जो आहे बाकीच्या दुकानांना तो वाढवून मिळावा अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. येत्या 15 जूनपर्यंत कोल्हापूरमध्ये अनेक दुकानं बंदच असणार आहेत. सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकानं उघडी ठेवायला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती वाढत असल्यामुळं अजूनही जिल्हा प्रशासनानं दुकानं बंद ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतली जी दुकानं आहेत ती 7 ते 11 म्हणजे सकाळच्या वेळेत फक्त सुरू राहणार आहेत. आणि आत्ता आपण पाहतोय हे बागल चौक परिसरातलं चित्र जे ते या भागातली सगळी बंद आहेत. रस्त्यावर देखील बऱ्यापैकी हा सगळा असा शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी कोल्हापूरमधले चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य आणि व्यापारी आहेत माझ्यासोबत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे मी जाणून घेणार आहे. एक तर 15 तारखेपर्यंत आहेत ते निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. काय तुमची पहिली प्रतिक्रिया यावर? आता चेंबर ऑफ कॉमर्सचं म्हणणं काय नेमकं? नाही, शासनानं उघडं करून द्यायला पाहिजे होतं. हा जो क्रायटेरिया ठेवला आहे 10% कोरोनाचे पॉझिटिव्हचे रेट कमी आला पाहिजे, 40% बेड रिकाम पाहिजेत, हा क्रायटेरिया एकदम चुकीचा आहे. फक्त व्यापाऱ्यांच्यामुळे कोरोना पसरतोय हे म्हणणं चुकीचं आहे. आम्ही त्यांना सांगितले, आमच्या लोकांचे 3900 लोकांचे आम्ही RT-PCR करून घेतले. अजून प्रत्येक व्यापारी दुकानात जाताना आपली RT-PCR टेस्ट करेल आणि तो दुकानात जाईल तर समाधान होईल तुम्हाला. आमचं म्हणणं एकच आहे की 30 तारखेला GR काढल्यानंतर 1 तारखेपासून ओपन करून पाहिजे होतं. आणि आता जे 7 ते 11 टायमिंग आहे ती पण जीवनावश्यक लोकांना पुरत नाही. व्यवसाय होणं झाले, तुम्हाला व्यवसाय करून द्यायचं नसेल हे चुकीचं आहे. शासनाचं धोरण चुकीचं आहे. काय नुकसान व्हायला नेमकं व्यापाऱ्यांचं? व्यापाऱ्यांचं सगळं माल खराब व्हायला लागला. ज्यांच्या दुकानात माल आहे तो नाशवंत माल आहे तो काही खराब होतो. काही की फुटवेअरवाल्यांचे याला बुरशी चढायला लागले. काही काहींच्या दुकानात उंदरा घुशीनी माल खराब केलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर चालू होणं गरजेचं आहे आणि टायमिंग सुद्धा वाढवून देणं गरजेचं आहे. पण मला सांगा, जर अचानक गर्दी झाली दुकानांमध्ये मग त्याला जबाबदार कोण? आता आपण बघायला गेलं तर 4 एप्रिलला जेव्हा बंद केलं होतं तेव्हा रुग्णसंख्या कोल्हापूरची 288 होती. तेव्हा बी आपण लॉकडाऊनमध्ये होतो आणि आता रुग्णसंख्या आपली 1300 आहे, आता बी लॉकडाऊनमध्ये आहे. हे अन्याय आहे. आणि गर्दी कुठं होते त्या भागामध्ये तुम्ही बंद करून एसेन्शियल, नॉन एसेन्शियल आणि सेमी एसेन्शियल तिन्हीमध्ये उघडायचं तुम्ही डिवाईड करून दिला तर सगळ्यांना नाही भेटतील. आता 2 गट केले त्यांनी, एसेन्शियल आणि नॉन एसेन्शियल. आणि त्याच्यामध्ये बी एसेन्शियलला त्यांनी 7 ते 11 टाईम ठेवली आहे. 7 ते 11 म्हणजे 9च्या नंतर गर्दी चालू होते. 9, 9:30च्या नंतर 9:30 ते 10:30 पीक गर्दी असते. हे आम्ही निवेदनच्या हिशोबाने चेंबर ऑफ कॉमर्सने 1 महिन्याने आम्ही सांगायलो आहे की 9 ते 2 करून द्या, ती गर्दी कंट्रोलमध्ये येईल. ते शासनाचं या निर्णयामुळे गर्दी कायम चालू आहे. तुम्ही मला सांगा, पुणे, मुंबई, नाशिकमध्ये 2 वाजेपर्यंत दुकानं उघडायची परवानगी दिलेली आहे. तशीच परमिशन इथं कोल्हापुरात पण द्यायला काय हरकत नाही आहे 2 वाजेपर्यंत. इव्हन आम्ही शासनाला असं सांगितलं, तुम्हाला जर गर्दी अशी वाटत असेल किंवा इथले जर पेशंट जर जास्त असतील तर तुम्ही आम्हाला समविषम करून द्या. जरी समविषम करून दिली तरी ती गर्दी बऱ्यापैकी आवाक्यात येईल असं आम्हाला वाटतं. दुकानं समविषम, हां, मुंबईप्रमाणे दुकानं समविषम करून द्यावीत असं आम्हाला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, दुकानदारांना आता उघडून देणं फार गरजेचं आहे. कारण काही व्यापारी जे छोटे व्यापारी आहेत ते अक्षरशः आता डिप्रेशनमध्ये चाललेले आहेत. कारण गेले 60 दिवस आज व्यापार बंद आहे आणि हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं फार भयानक आहे. त्याच्यावर अवलंबून असलेले कामगार त्यांची अवस्था वाईट झाली आहे आणि यामध्ये त्यांना अक्षरशः पैशाची अडचण, त्यांनी घरातले दागिने आणि हे त्यांना असे हे घाणवटून सांगा. परप्रांतीय कामगार बरेचसे कोल्हापूरमध्ये होते, आहेत की गेलेत? मग काय बऱ्यापैकी अजून आहेत. खरं थोडेफार जे पहिल्या सुरुवातीच्या काळात गेलेले आहेत ते गावी गेले आहेत. खरं बरेचसे कामगार अजून आहेत. त्यांची अवस्था आता भूकमारी म्हणजे अक्षरशः त्यांना खायला अडचण झालेली आहे आणि त्या परप्रांतीय कामगारांना सुद्धा आमचा व्यापारी वर्ग सांभाळून घेत आहे. खरं ती व्यापाऱ्याची पण आता लिमिट संपलेलं की किती दिवस त्यांना सांभाळणार. गेले 60 दिवस ही अवस्था असल्यामुळं व्यापाऱ्यांची फार अवस्था वाईट एकदम झालेली आहे. तर शासनानं लवकरात लवकर आम्हाला उघडून द्यावं दुकान. मला तुम्ही पुन्हा एकदा सांगा की जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री सतीश पाटील आहेत, त्यांची मग काय तुम्ही भेट घेणार आहे? कारण यापूर्वी तुम्ही इशारा दिला होता की सगळी दुकानं उघडण्याचा. नाही, पालकमंत्री, आमदार चंद्रकांत जाधव आणि कलेक्टर ह्या तिघांना पण आम्ही भेटलो 31 तारखेला. तिघांना निवेदन दिलं, त्यांना समजावून सांगितलं की मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं कोल्हापुरात 5 मेला समविषममध्ये चालू करून दिलं त्याच पद्धतीने तुम्ही आम्हाला चालू करून द्या.
सगळी सुरक्षितता ही आम्ही सांभाळतो. शहरात आम्ही आमचे व्यापारी आमचा व्यवसाय सोडून सगळा व्यवसाय सुरक्षित कसा चालू राहील यासाठी आम्ही फिरतो म्हणून सांगितलं. व्यापारी संपूर्ण जी SOP आहे ती सगळी SOP पाळतील. समजा त्यात SOP आम्ही नाही पाळलो तर आमचा व्यवसाय बंद करा हे आम्ही स्पष्ट सांगितलं आहे. आणि आज देखील आमची मागणी आहे. आम्हाला कलेक्टरने सांगितलं आहे की या गुरुवार आणि शुक्रवार पण आपण बघू आणि सोमवारपासून निश्चित चालू करून द्यायसाठी प्रयत्न करू. चंद्रकांत जाधव आमदार हे आम्हाला सोमवारपासून चालू करून देणार आहेत. त्याच्यावर आम्ही ठाम आहे आणि ते तसं ठामच आहेत. आश्वासन दिलेलं आहे. आत्ताही आपण पाहतोय की अनेक दुकानं जी आहेत म्हणजे दुपारी सकाळी 11 नंतर सगळी दुकानं बंद करायला अत्यावश्यक आहे, म्हणजे आवश्यक आहे. ते बंद उघडायला परवानगी नाही आणि त्यामुळंच अशा पद्धतीनं भागल चौक असेल, शाहूपुरी असेल, अशा अनेक व्यापारपेठांमध्ये कोल्हापूर शहराचा जर विचार केला तर राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी ह्या ज्या सगळ्या व्यापारपेठा आहेत त्या सगळ्या व्यापारपेठांमधली ही दुकानं बंद आहेत. बघूया येत्या सोमवारपासून तरी ही सगळी दुकानं काही नियम पाळून उघडली जातात का. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूया नागपूरमध्ये आज अनलॉकचा दुसरा दिवस आहे. बाजारपेठेत अपेक्षेप्रमाणे गर्दी पाहायला मिळाली, मात्र पोलिसांनी केलेली तिथली चोख व्यवस्था, बॅरिकेडिंग असेल यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळाली आहे. आणि याचा आढावा घेतला आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूरमध्ये आज अनलॉकचा दुसरा दिवस आहे. जर का तुम्ही नागपूरच्या रस्त्यावरचं दृश्य बघितलं तर बघू शकतो की मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर आलेले आहे आणि खरेदी करत आहे. कारण की 15 मार्चपासून नागपूरमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती होती आणि पुढे हा लॉकडाऊन आणखी कडक होत गेला होता. त्यामुळे साधारण 2.5 महिन्यानंतर ही दुकानं उघडले. त्यामुळे आपण बघू शकतो की आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर आलेले आहे, खरेदी करत आहे. साधारण सकाळी 7 वाजतापासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत हे सर्व दुकानं सुरू राहणार आहे. विशेष करून स्टँड अलोन दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. मॉल्स बंद राहणार आहे. या व्यतिरिक्त इतर देखील सूट देण्यात आलेली आहे. महत्त्वाचा विषय की कालचा पहिला दिवस कसा गेला हे देखील आपण जाणून घेणार. काही व्यापारी दुकानदार आपल्यासोबत आपण त्यांना विचारूया. आणि महत्त्वाची गोष्ट की त्यांना या नवीन नियमाबद्दल किती माहिती आहे आणि त्यांच्या काय नवीन अपेक्षा आहे. क्या बताएंगे, कल से नए नियम चालू हो गए, वो नियम आपको पूरे पता है. और दूसरी बात है कि जो नियम लागू किए उनमें कुछ नई चीज़ें आप ऐड करना चाहते हैं, आपकी कुछ मांग है क्या? देखिए, कल से जैसे स्टार्ट हुआ, कल फर्स्ट डे तो था, उसमें कोई बहुत ज़्यादा रिस्पॉन्स नहीं था क्योंकि पब्लिक में भी अभी तक पूरी अवेयरनेस आई नहीं थी कि मार्केट किस तरीके से खुला है नहीं खुला है. जैसे आज आपके माध्यम से, पेपर के माध्यम से, न्यूज़ के माध्यम से जब को मालूम पड़ा है, आज सुबह से एक फ्लो स्टार्ट हुआ जो कि इकोनॉमिक ग्रोथ के हिसाब से बहुत अच्छा है. लेकिन अभी हम देख रहे हैं थोड़ी देर में पुलिस प्रशासन ने यहाँ पे पूरे के एंट्री पे बैरिकेड्स लगा दिए हैं. तो इस तरीके से मार्केट को अगर आप ओपन करते हैं और आप एंट्री पॉइंट को ही पूरा ब्लॉक कर देते हैं तो पब्लिक के एंट्री आएगा कहाँ से. तो वो जस्ट एक फॉर्मेलिटी जैसे निभाई जा रही है कि हमारे को ओपन भी करने दे दिया और उधर लॉक भी करके रख दिया. ऐसा है. अच्छा, सवेरे 7 बजे से 2 बजे का टाइम दिया है, तो ये कंफर्टेबल है? इस टाइम में लगता है आपको आपका पूरा बिजनेस होगा? जी नहीं, मॉर्निंग का जो 7 AM का जो टाइम है वो बहुत गलत है क्योंकि जितनी भी एसेंशियल एक्टिविटीज़ है वो हार्डली यानी आप देखा जाए तो मॉर्निंग में 10 बजे के बाद ही एक्टिवेट होती है वो चीज़. बिकॉज जो हम लोग जो बिज़नेस करते हैं वो नॉन एसेंशियल थिंग है जिसकी ज़रूरत अर्ली मॉर्निंग में नहीं पड़ती. कस्टमर ऐसा नहीं कि भैया 7 बजे उठा किराना लेने चल जाएंगे, इस टाइप का नहीं है. जो रूटीन बना हुआ है मार्केट का कि भैया 10 बजे के बाद ही फ्लो होता है यहाँ पर में. और सबसे पहली चीज़ के टाइमिंग थोड़ा सा इंक्रीज़ करना चाहिए कि एटलीस्ट मिनिमम 5 PM तक के तो भी करना चाहिए सरकार ने. अभी जो उन्होंने रियायत दी है ये नई जैसी है क्योंकि अब हमारे पूरे दुकानों के सामने बैरिकेड्स लग गए हैं. जो येस्टरडे इट वाज अ वेरी डल डे. आज जैसा अभी भैया ने कहा कि पेपर के माध्यम से, सब चीज़ों के माध्यम से पता लगा कि भाई बर्डी वापस से शुरू हो चुका है. तो अभी 2 घंटे पहले से यहाँ पर में पूरे बैरिकेड लगा दिए गए. जो फ्लो हो रहा था वो भी पूरा रुक गया है. तो इससे वी आर फेस्ड ऑलरेडी सो मच लॉस बिफोर. और इसके कारण हम लोगों का जो बचा कुचा धंधा है वो भी बहुत ख़राब हो रहा है. अच्छा, आपको क्या लगता है टाइम बढ़ा के देना चाहिए, 2 बजे से 4 बजे करना चाहिए? दूसरी बात है कि सैटरडे संडे भी लॉकडाउन रहेगा, तो उसके बारे में आपकी क्या मांग है? देखिए, टाइमिंग तो डेफिनेटली इंक्रीज़ होना चाहिए क्योंकि जो टाइम रहता है
एक मॉर्निंग में 7 बोलने के लिए, मगर कोई भी चीज़ें 7 AM से नहीं शुरू होती है। एटलीस्ट मिनिमम इट टेक्स 10 AM और 10:30, उसके बाद ही मार्केट में फ्लो आता है। अब बचते 3 साढ़े 3 घंटे, तो उसमें इतना हौश पौश हो जाता है कि उसमें कस्टमर भी कंफ्यूज हो जाता है और दुकानदार भी बराबर से बिजनेस नहीं कर पाता। तो एटलीस्ट 5 PM तक के तो भी ये सरकार ने ये टाइम जल्द से जल्द कर देना चाहिए। दॅट विल बी मच बेटर ऑप्शन फॉर शॉपकीपर्स। आपण जर आतमध्ये दुकानामधलं हे दृश्य जर बघितलं तर अजून तरी म्हणजे सुरुवात झालेली आहे, ग्राहकांची वाट पाहणं सुरू आहे। बघू शकता की कशा प्रकारे हे साड्यांचं दुकान आहे, तर साड्या सजवल्या आहे इथे आणि ग्राहक येईल अशी अपेक्षा आहे, कारण की काल पहिला दिवस होता, तर पहिल्या दिवशी ग्राहक यांचा जास्तीत जास्त वेळ साफसफाई करण्यामध्ये गेलेला आहे। पहिल्या दिवसी काही रिस्पॉन्स होता काल? नहीं काहीच नहीं, फक्त सफाई, क्योंकि कस्टमर्स के अंदर उतना अवेयरनेस ही नहीं था। आज सुबह से फ्लो अच्छा स्टार्ट हुआ, लेकिन अभी पूरा बैरिकेटिंग और पूरा ब्लॉकेज के कारण टोटल एंट्री बंद हो गया। अभी तक हम लोग काफ़ी बिजी थे, अभी आप देख सकते हैं कि टोटल फ्री हो गए। दूसरा एक मैं कहना चाहूँगा कि जैसे यहाँ पे जो हॉकर्स और इनको जो बिजनेस अगर अलाउ किया है, तो कुछ टाइमिंग का ऐसा करें, इनको 7 बजे से लेके 9 बजे 10 बजे तक इनको टाइम दे दें। उसके बाद व्यापारियों को 10 के आगे शाम के 7 बजे तक 5 बजे तक उनको टाइम सेट करें। ये मेरा एक प्रशासनाचे रिक्वेस्ट रहेगा। म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की ते जे रस्त्यावर विकणारे हॉकर्स आहेत त्यांना जर का वेळ दिला तर त्यांचा सकाळपासनं 10 वाजेपर्यंत राहिलं तर त्यांचा पण व्यवसाय होतो आणि त्यानंतर दुकानदारांचा व्यवसाय होईल। यांची जी तक्रार होती, विशेष करून जर का तुम्ही या पाठीमागे जर का बघितलं ना, तर तुमच्या लक्षात येईल की ही बाजारपेठ आहे, पण अगदी एंट्री पॉईंटवर पूर्ण बॅरिकेटिंग केलेली आहे। त्यामुळे यांची जी तक्रार आहे की जर का ग्राहकांना यायचं असेल तर कुठे येईल, ग्राहक चौकातनं बघून घेतात आणि त्यांना बॅरिकेटिंग दिसलं की ते परत जातात। त्यामुळे व्यापाऱ्यांची नाराजी पाहायला मिळते की जर का मार्केट ओपन केलं तर मग इथं बॅरिकेटिंग करायची गरज नव्हती। आणि दुसरी गोष्ट की जे हॉकर्स आहे, हॉकर्सचा वेगळा वेळ दिला आणि व्यापाऱ्यांना जर का वेगळा वेळ दिला तर बाजारपेठेमध्ये गर्दी देखील होणार नाही। सध्या आपण बघत आहे की बाजारपेठेमध्ये गर्दी आहे, बहुतांश नागरिक नाकावर मास्क घालून फिरत आहे। काही ठिकाणी ते मास्क होनटीवर देखील असल्याचं पाहायला मिळत आहे। नियमाचं कडेकोरपणे पालन होताना दिसत नाही, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की व्यापाऱ्यांकडनं या नियमांचं स्वागत केलं गेलेलं आहे, हॉकर्सकडनं देखील या नियमांचं स्वागत केलेलं गेलं आहे। काही त्यांच्या मागण्या आहे, आता त्या मागण्या पुढील काळामध्ये कशाप्रकारे प्रशासन मान्य करतात किंवा त्याला कशाप्रकारे रिस्पॉन्स देतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कवडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि यानंतर वेळ झाली की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूया, ठाण्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलंय। ठाण्यात सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकानं खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मात्र सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत दुकानं खुली करण्याची परवानगी व्यापाऱ्यांनी शासनाकडे मागितली। याचबद्दल आपण बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे। अजित, अनलॉक मधले काही नियम शिथिल करत असताना दुकानं सुरू ठेवण्याच्या बाबतीत असलेल्या जे काही वेळा आहेत या विषयाला घेऊन ठाण्यातले व्यापारी नाराज आहेत का? त्यांची नेमकी मागणी काय? विशाल, जी नवीन नियमावली आलेली आहे किंवा जो नवीन त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे व्यापाऱ्यांना, त्याबद्दल व्यापारी अंशतः समाधानी आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आता जवळपास 1.5 वर्षाचा काळ लोटलेला आहे। हे सर्व होत असताना हळूहळू पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे। कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी जास्त प्रमाणात होतोय। आता संख्या कमी आहे कोरोनाच्या रुग्णांची, तर दिलासा द्यावा याकरता 11ची वेळ होती ती 2 वाजेपर्यंत केलेली आहे। याचं स्वागत ठाण्याच्या व्यापाऱ्यांनी केलेलं आहे। मात्र त्यांचं म्हणणं आहे की सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंतची वेळ आहे, ती वेळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत केली तर जी लोक आहेत, बहुतांश कर्मचारी जे आहेत ते अजूनही घरून त्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम करतायत। त्यामुळे सकाळी त्यांचं काम असतं, दुपारपर्यंत त्यांचं काम असतं। त्यामुळे जोपर्यंत त्यांचं काम संपतं तोपर्यंत दुकानं बंद होण्याची वेळ येतात। त्यामुळे लोकही या बाहेर पडत नाही खरेदी करायला। आता पावसाळ्याचा काळ सुरू होईल, या काळामध्ये लोकांना खरेदी करायची असते, रेनकोट असेल, छत्री असेल, लहान मुलांच्या वस्तू असतील किंवा बऱ्याच अशा ज्या चाळी असतील, झोपड्या असतील किंवा इमारती असतील त्यांच्यावरती ताडपत्री टाकायची असते। जे पावसाचं सामान आहे ते देखील घ्यायचं असतं। पावसाळ्याच्या पुढील 4 महिने जे आहे त्याला तोंड द्यायचं असतं। याकरता खरेदी करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर पडतात।
तर कुठेतरी 11 ते 8 हा टायमिंग ठेवला तर लोक टप्प्याटप्प्याने बाहेर पडतील, जेणेकरून गर्दी पण होणार नाही. आता असं होतं की 2 पर्यंतची वेळ आहे, त्यामुळे सकाळी लोक कामं पटापट करतात त्यांची, 9, 10, 11 पर्यंत त्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर 12 ते 2 या 2 तासामध्ये प्रचंड गर्दी करतात. आज जेव्हा मी ठाण्यातल्या बाजारपेठेत गेलो होतो, ठाणे पश्चिमेतल्या, तेव्हा अक्षरशः म्हणजे असं वाटलं की इथं करोना नाहीच आहे. एक आनंदही वाटला की जे चित्र गेली वर्षभर आम्ही 1.5 वर्ष पाहतोय ठाण्यातलं, की सगळे रस्ते जे आहेत, बाजारपेठा जे ओस पडलेले आहेत, आज सगळे दुकानं उघडी होती, सगळी जी ग्राहक आहेत, लोक आहेत ती रस्त्यावरती होती. त्यामुळे एक 1.5 वर्षापूर्वीचं चित्र जे आहे ते आज पाहायला मिळालं. ते पाहून कुठेतरी आनंद झाला, पण शेवटी मनात ही भीती देखील वाटली की करोनाचा काळ आहे, या काळामध्ये दुकानं सगळी उघडलेली आहेतच, व्यापाऱ्यांना दिलासा मिळतोच आहे, पण लोकांनी गर्दी केलेली आहे. यावरच व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर 11 ते 2 माफ करा 11 ते रात्री 8 अशी जर वेळ दिली तर नक्कीच दुकानदारांनाही फायदा होईल, कारण त्यांच्यावरती आता भाडं थकलेलं आहे. जे कर्ज घेतलेल्या बँकांतून त्याचे हप्ते आहेत, दुकानात काम करणारी मंडळी जी आहेत त्यांचे पगार आहेत, विविध त्यांच्याही अडचणी आहेत, विविध त्यांच्याही समस्या आहेत. जर 11 ते 8 ही वेळ ठेवली तर टप्प्याटप्प्याने होईल. दुकानदारांचं म्हणणं आहे की बहुतांश दुकानात काम करणारी मंडळी जी आहेत किंवा व्यक्ती जे आहेत ते 40-45च्या पुढचे आहेत, त्यामुळे बहुतांश लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. असं असताना हे जर वॅक्सिनेशन झालेलं असेल तर अशा लोकांना दुकानामध्ये जास्त वेळ राहणं किंवा जास्त काळ राहणं याकरता परवानगी देण्यात यावी, अशी देखील काही ठिकाणी मागणी करण्यात आली. पण शेवटी व्यापाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की शासनाचे नियम आम्ही पाळतो आहोत, शासनाने आम्हाला वेळ वाढवून दिली, त्याबद्दल शासनाचं धन्यवाद आहे. पण मुळात जी व्यापार करण्याची वेळ असते त्या व्यापार करण्याच्या वेळेत त्या वेळ असते त्यावेळेस दुकानं बंद असतात, त्यामुळे व्यापाऱ्यांवरती आता उपासमारीची वेळ आलेली आहे. हे लक्षात घेता व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की सकाळी 7 ते दुपारी 2 याऐवजी सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेमध्ये दुकानं उघडी ठेवायला परवानगी द्यावी. दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येक जो ग्राहक असेल त्याची पूर्णतः काळजी घेतली जाईल. आतमध्ये येताना टेम्परेचर काउंट केला जाईल, हातावरती सॅनिटायझर मारला जाईल, त्यानंतर मास्क नीट घातलेला आहे का, नसेल तर दुकानातून मास्क दिला जाईल. अशा विविध उपाययोजना आम्ही करू, पण आता आम्हाला दिलासा देण्याची गरज आहे, असं देखील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. विशाल, धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. त्याच्यामुळे ठाण्यातले व्यापारी जे आहेत असलेल्या नियमाला घेऊन समाधानी, पण त्यांचं असं म्हणणं आहे की शेवटी जर व्यापार करण्याची वेळ असेल आणि जर ग्राहक दुकानापर्यंत पोहोचण्याचा जर काही भाग असेल तर तो दुपारी किंवा संध्याकाळी शक्य आहे, किंवा त्याच कालावधीमध्ये हा व्यापारी होऊ शकतो आणि ग्राहक दुकानापर्यंत येऊ शकतात. अशा वेळी 11 ते संध्याकाळी 8 पर्यंतची वेळ जी आहे ती नेमून देण्यात यावी अशी मागणी ते करतायत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोनाच्या संकटात आर्थिक मदत करण्यासाठी एका शिक्षकानं सिलेंडर घरोघरी पोहोचवण्याचं काम सुरू केलंय. अकोला जिल्ह्यातल्या खडका इथल्या झेडपी शाळेवर सहाय्यक शिक्षक असलेले संघदास वानखेडे मदत करण्यासाठी अतिरिक्त काम करतात. घरोघरी हा सिलेंडर पोहोचवणारी ही व्यक्ती नेहमीची कर्मचारी नाही, तर हे अकोला जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आहेत. शिक्षक संघपाल वानखेडे सध्या नवं काम करतायत. कोरोनामुळे शाळेला सुट्ट्या आहेत. समाजसेवा करण्याचं त्यांनी ठरवलंय. या कामामधून मिळणारी रक्कम गरजूंना आणि सोनू सूद फाउंडेशनला ते देणार आहेत. कोणतंही काम हलक्या दर्जाचं नसतं, तर त्या कामाचा तुम्ही कशा प्रकारे उपयोग करता हे महत्वाचं, आणि हेच वानखेडे यांनी दाखवून दिलंय. सोनू सूद अभिनेता यांनी खरोखर गरजूंना मदत केली. ते मजुरांचे मसीह आहेत, तर मी तर त्यांना मदत करू शकत नाही, परंतु याच्यातून जो काही पैसा मिळेल, 4 रुपये 5 रुपये 10 रुपये जे मिळतील ते त्यांना यासाठी द्यायचे आहेत की त्या माध्यमातून त्यांनी खरोखर चांगलं काम केलेलं आहे. आणि मला ह्या कामातून हे सांगायचं आहे, काही मजूर लोक आहेत त्यांच्या हातचं काम गेलेलं आहे, ते दुसरं काम करण्यात धजावत नाही आहेत. ते म्हणतात आम्ही दुसरं काम केलं, हातमजुरी केली तर लोक हसतील, म्हणून नैराश्यपोटी बरेचसे लोक दारूच्या व्यसनाकडे वळलेले आहेत. मी स्लम भागात राहत असल्यामुळे मला त्यांची परिस्थिती जाणवत आहे. म्हणून की त्यांनी कोण काय म्हणेल याचा विचार न करता आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन, हे आता दुःखाचे दिवस जातील संकटाचे, त्यांनी कुठले काम करायला पाहिजे जर येत असेल तर. संघपाल वानखेडे यांनी सिलेंडर पोहोचवणाऱ्या गाडीवाल्याला मदतनीस म्हणून ठेवा अशी विनंती केल्यावर त्यांचा विश्वास बसला नाही.
मात्र वानखेडे यांनी त्यामागचं कारण सांगितल्यानंतर तो तयार झाला. पण संघपाल वानखेडे यांचं कार्य बघून इतरांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी असं ग्राहकांनी सांगितलंय. त्यांचा एक कॉल आला मला की मला तुझ्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. मी म्हटलं बा तुम्ही शिक्षक माणूस, तुम्हाला पैशाची काय गरज आहे आणि तुम्ही काय काम करतात. तर मी नाही म्हटलं त्यांना. परत त्यांचा कॉल आला. मी म्हटलं बा येऊन जा, एक दिवस येईल आणि परत दुसऱ्या दिवशी येणार नाही असं वाटलं मला. पण आज 20 ते 25 दिवस झाले ते कंटिन्यू माझ्यासोबत कामाला आहेत. अद्भुतच वाटत आहे की शिक्षक माणूस एक समाजसेवा म्हणून सिलेंडर घेऊन येत आहे. त्यांच्याबद्दल यातून आदर सुद्धा वाटत आहे आणि प्रेरणा सुद्धा वाटत आहे की सगळ्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी आणि कोणतंही काम हे कमी दर्जाचं नाही, ते काम करावं. वाईट मार्गाकडे गेल्यापेक्षा मेहनत करून खाणे कधीही चांगलं आहे. फावल्या वेळेचा सदुपयोग करत संघपाल वानखेडे यांनी त्यांची सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. संकटाच्या काळात सर्वांनीच असा मदतीचा हात दिला तर कोरोनाच्या संकटावर लवकरच मात मिळवता येईल. कुंदन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अकोला. पुढे पाहूयात. शहापूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या दळखंड ग्रुप ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांसाठी उपक्रम राबवलेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावकरी संसर्गापासून सुरक्षित राहावेत यासाठी सुसज्ज असं 20 बेडचं कोविड विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. दळखंड ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रासह परिसरातील चक्र, काष्टी, जरंडी, धामणी या गावांसह काही आदिवासी पाड्यातील नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात आली आहे. कोविड रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर आणि टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत राहण्यासाठी या विलगीकरण कक्षाचा उपयोग होतोय. जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. तसंच रुग्णांसाठी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लोकांना फायदा होऊ शकतो, कारण 2 लाटा कोरोनाच्या येऊन गेल्या, तिसरी लाट येण्याची संभव असल्या कारणाने इथे आयसोलेशन वॉर्ड बनवण्यात आलेलं आहे, जेणेकरून पेशंट वाढावा नाही गावामध्ये. कारण एका पेशंटची समजा टेस्ट केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आल्यानंतर घरी गेल्यानंतर इतर लोकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून मग आम्ही आयसोलेशन वॉर्डची सुविधा केलेली आहे का जेणेकरून पेशंट कमीत कमी गावामध्ये व्हावा आणि त्याचा संसर्ग वाढावा नाही. खरं तर पहिल्या लाटेमध्ये ह्या दळखंड गावाने खूप काही गमावलं. दुसऱ्या लाटेमध्ये पण बऱ्यापैकी फटका बसला, पण पहिल्या लाटेपेक्षा ह्याच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत फक्त पॉझिटिव्ह पेशंट आले, पण मृत्यूचा आकडा जरी 0 असला तरी तिसऱ्या लाटेत अजून काय होईल हे काही सांगता नाही. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी या शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7.log-on-to-moneycontrol.com/संजीवनी यावरती संपर्क करा. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.